मला आता असं वाटतंय की आपण वेगळं व्हायला राहू शकाल माझ्याशिवाय? नाही, कारण मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. मी कधी स्वप्नातही विचार केला नाहीये याबद्दल, करूही नाही शकत. मी वकील बनावं हे माझ्यापेक्षा जास्त तुमचं स्वप्न होतं. तुम्ही माझ्यासाठी काय काय केलंय ना, हे मी कधीच विसरू नाही शकणार आहे. का करताय? प्लीज नका करू. खरंच खूप त्रास होतोय मला. एका आरोपीला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप सुनावल्यानंतर जेवढा त्रास होतो ना, तेवढा त्रास आता मला होतोय. प्लीज प्लीज नका करू. मला नाही सहन होते सगळं. आता खूप त्रास होतो. वल्लू, मलाही सहन होत नाहीये तुझा हा त्रास. पण काय करू, मला तुझ्याशी कठोरपणे वागावंच लागेल. स्वामी, आजपर्यंत मी जी काही सेवा केली आहे तुमची, त्या सगळ्या सेवेचं फळ ना माझ्या मैत्रिणीला मिळू दे. तिच्या संसारात थोडंसं विघ्न आलंय, पण स्वामी प्लीज प्लीज ते विघ्न दूर करा. प्रेरणा, किती मनापासून आपल्या मैत्रिणीच्या संसारासाठी गारणं करतेस ग. मला खात्री आहे तुझ्या प्रार्थनेला आणि आपल्या प्रयत्नांना नक्की यश येणार. म्हणजे बघ ना, मनोज आणि वल्लरी तसे आहेत समजूतदार, तसे नाही खूप आहेत. ते करतील सॉर्ट आउट, है ना? प्रेरणा, रिलॅक्स हो. आपण मनापासून प्रयत्न केलेत ना, सगळं चांगलं होईल. आणि स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. पुष्पा, स्वयंपाक करता करता कोणाला फोन लावी राहिली तू? वल्लरीचा महत्वाचा आणि भक्कम आधार प्रेरणा. वल्लरी कुठे आहे ना, ती बरोबर सांगू शकेल. तिलाच कॉल करते. वा पुष्पे वा. मी आलोच. हॅलो हॅलो, हा प्रेरणा ताई, पुष्पा बोलते. उद्या ना आमच्याकडचे शेतकरी भाऊ येणार आहेत आमच्याकडची भाजी घेऊन. तांदूळ जा, तुमच्यासाठी खास पाठवते. हा, यांनाच पाठवते सकाळी सकाळी. हा, अरे वा, हो चालेल की, पाठवा. हा चालेल चालेल. बाकी काय म्हणताय? सगळं छान ना? जेवण झाली का? नाही, आमचं पण स्वयंपाक सगळं रेडी आहे. फक्त मनोज भाऊजी आणि वल्लरीची वाट बघून राहिलोय आम्ही. कसं आहे, काल एवढं सगळं घडलंय तर घराच्या बाहेर पडलेत दोघं जण एकत्रच. पण कुठे गेलेत बाबा, कधी येणार आहेत, काही सांगितलं नाहीये. जरा काळजीच वाटते. वहिनी वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मनोज भाऊजी आणि वल्लरी आमच्याच बरोबर आहे तिथे. हा का? हो. अहो, त्याचं काय झालं ना की
बहिणी तुम्ही काळजी करू नका, ते दोघं इथेच आहेत, डोंट वरी. हा चला मी ठेवते फोन. हा ठीक आहे. हे बघ वल्लरी, ही इमोशनल होण्याची वेळ नाहीये. तुला काय वाटतं मी पहिल्यांदा असं डुप्लिकेट सर्टिफिकेट एखाद्या कंपनीला दिलंय? मी याआधीही बऱ्याच कंपनीजमध्ये आउटडेटेड मशिनरी असताना अपडेटेड मशिनरीज आहेत असा रिपोर्ट दिलाय. त्याचे पैसे घेतलेत मी. महागडी गाडी, ऐशोआरामाचं आयुष्य हे सहज नाही मिळालंय. बरं ठीक आहे, ठीक आहे, झालं ते झालं. आपण विसरून जाऊया हे. हे बघा, मी तुम्हाला सांगते, आपण नव्याने सुरू करूया. तुम्ही इथून पुढे नाही ना करणार हे. तुम्ही प्रॉमिस करा मला, इथून पुढे नाही करणार. तसं सांगा, आपण नव्याने सुरू करूया ना सगळं. हा नाही, मी प्रॉमिस नाही करू शकत. तू पुन्हा चुकतेस. माझं म्हणणं हे आहे की प्रामाणिक बायको आणि एक करप्ट नवरा यांच्या संसारात काहीच चांगलं नाही होऊ शकत. हे बघ वल्लरी, मला माझा मार्ग सापडलाय जो मला भरपूर पैसे मिळवून देतो. जो मार्ग मला सोडायचा नाहीये आणि ते तुला चालणार नाही. सो आता मी आणि तू वेगळं होणं हा एकच मार्ग आपल्याकडे उरतो. हे बघा प्लीज प्लीज, आपण असं नको करायला. नको आहे आपल्याला पैसा, नको आहे हे ऐशोआरामाची जिंदगी मला नको आहे. मला खरंच काहीच नको आहे. आपण ना 2 पैसे जास्त कमवण्यासाठी खूप कष्ट करूयात, पण हे असं नको करायला. आपण नव्याने सुरुवात करूया ना. हे बघा, तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा. मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला कमीत कमी शिक्षा होईल. हा, आपल्याला नकोय हा पैसा, आपल्याला हे खोटं जग नको, आपल्याला ही स्वप्न सुद्धा नको, काहीच नको. प्लीज असं ऐका, आपण गावाला परत जाऊयात. नव्याने सगळं सुरुवात करूयात. नकोय मला यापैकी काही जिथे माझा माणूस माझ्या जवळ नसेल. तुम्ही माझ्यापासून लांब जाताय या विचारानेच माझा जीव रोज ते तुटतोय. हो, मला नाही सहन होत हे सगळं. असं वाटतंय तुमच्यापासून लांब जाण्यापेक्षा देवाने मला मरण द्यावं. वल्लू, नेमकं कामाच्या वेळेला फोन का उचलत नाही? हा ते बाबा उचलणारे माणसा. पुष्पा, ओ माझी राणी सरकार, कसं चाललंय सगळं? काय म्हणता बाकी? तर काय बोलणार, ते सगळा व्यवस्थित मांडलेला डाव मोडकळी झाला इथं. ए पुष्पा, अगं काय झालं नीट सांग तरी ना. ती प्रेरणा आणि ती तेजा, त्या वल्लरी आणि मनोज भाऊंचा संसार तो आता मोडकळीला आलाय ना, तो नीट करायचा विडा उचललाय त्यांनी. आज त्या प्रेरणाच्या हॉटेलमध्ये ते काय कॅन्डल लाईट डिनर का काय म्हणतात ना,
त्यासाठी बोलवले दोघांना. ऐका माझं, त्या दोघांचं जर का सूत जुळलं ना तर आपलं सगळं प्लॅन खराब होईल. ए पुष्पा, अगं तू कशाला काळजी करते? या अण्णा केदारचा वार कधी बी खाली जाणार नाही. हा, तू काळजी करू नको. जाऊ दे ना, त्यांना जिथं जायचंय तिथं. मया काय बाई? का रे त्या बायकोचा काय गोळ ना मला समजी नाही राहिलं. मया मी तिला आता स्वयंपाक करायला सांगितलं तर केव्हाची कोणाला फोन लाई राहिली. अगं आई, आधी तिने प्रेरणाताईंना कॉल करालता आणि आता बोलत असेल कुठल्या तरी मैत्रिणीशी. या एका सुनेच्या मैत्रिणी का कमी होत्या? आता हिच्या बी मैत्रिणी उगवल्या. काय खरं नाही भो. आता थोड्या वेळात त्या मनुष्याला असा फोन जाणार आहे ना, फोन आल्यानंतर तो मनुष्य त्या वल्लरीचं तोंड सुद्धा पाहणार नाही. हा. मला माहित होतं तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला ना तुम्ही तो असा सोडवणार. ओय पुष्पा, प्रॉब्लेम तर सोडवला ना.